सिंह राशीच्या लोकांनो, मे 2026 महिना तुमच्यासाठी साधा नाही. हा महिना तुमचं नशीब अचानक बदलू शकतो. पण इथे एक मोठा इशारा आहे. या महिन्यात काही विशिष्ट दिवस असे आहेत जे तुमच्यासाठी प्रचंड यश घेऊन येतील आणि काही दिवस असे आहेत जे चुकीचा निर्णय घेतला तर मोठं नुकसानही देऊ शकतं. विशेष म्हणजे 11 मे ते 14 मे या काळात तुमच्यावर असा योग तयार होत आहे जो अनेक वर्षांनी एकदाच येतो, असं ज्योतिषात सांगितलं जातंय. पण इथेच अनेक सिंह राशीचे लोक एक चूक करतात आणि त्यामुळे मिळणारा मोठा यश त्यांच्या हातातून निसटतं. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मे 2026 तुमच्यासाठी कोणते दिवस सर्वात शुभ आहेत, कोणत्या गोष्टी टाळल्या तर संकट दूर राहील आणि असा एक खास उपाय जो केल्याने तुमचं भाग्य वेगाने बदलू शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला एक संकेत तुमच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरू शकतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मे महिना मोठा भाग्याचा मात्र संयम ठेवण्याचा. सिंह राशीच्या ज्योतिष मंडळी, तुम्हाला कधी कधी असं वाटतं का तुम्ही खूप काही करू शकता परंतु योग्य वेळ मिळत नाही? मे 2026 हा महिना तुमच्यासाठी तो योग्य वेळ घेऊन आला आहे. सिंह राशी म्हणजे आत्मविश्वास, नेतृत्व आणि सत्ता होय. तुम्ही गर्दीच्या मागे जात नाही तर त्या गर्दीचे नेतृत्व करतात आणि म्हणूनच तुम्ही जिथे उभा राहतात तिथे स्पॉटलाईट तयार. या महिन्यात देखील तुम्हाला तसेच अनुभव प्राप्त होणार आहेत. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा स्वागत करते. तर पहा मंडळी, मे 2026च्या महिन्याचा राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण सिंह राशीसाठी हा महिना कसा असेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब, बेल आयकनला ऑन करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत माहिती पोहोचेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचं व्यक्तिमत्व हीच तुमची ओळख आहे. तुमचं धैर्य ते तुमचं भाग्य उघडतं. अग्नितत्वाची तुमची राशी स्वामी सूर्य म्हणजेच की साक्षात ग्रहांचा राजा. मे 2026 सूर्यदेव तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहेत. विशेष बाब म्हणजे तिथे ते उच्च आहेत, अर्थात तुमचं व्यक्तिमत्व तर तेजस्वी होईल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमच्या निर्णयाला एक वजन प्राप्त होईल. तुम्ही फक्त काम करणार नाही तर तुम्ही प्रभाव टाकणार आहात. थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला प्रबल व समृद्ध करणार आहे. म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. सिंह राशीच्या जातकांनी या महिन्यात 5 चुका आवर्जून टाळायला हव्यात. पहिली गोष्ट म्हणजे अहंकार वाढू देऊ नका, त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे रागात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ नका, कारण रागात घेतलेला निर्णय चुकण्याची दाट शक्यता असते. तिसरी बाब म्हणजे इतरांच्या मतांकडे दुर्लक्ष करू नका. तुमचे निर्णय तुम्ही घ्या, परंतु समोरच्यांना म्हणणं शांतपणे ऐकून घ्या. चौथी बाब म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. आरोग्य उत्तम असेल तर मनुष्य कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकतो. आणि पाचवी बाब म्हणजे लगेच परिणामाची अपेक्षा करू नका. योग्य वेळी योग्य परिणाम तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील, त्यामुळे संयम ठेवायला शिका. या 5 चुकीच्या बाबतीत तुम्ही दक्ष राहिलात तर या महिन्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात. दहन कुटुंब वाणी या गोष्टींनी विचार केला असता सिंह राशीसाठी बुध देवाची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या महिन्यात बुधदेव सुरुवातीला तुमच्या भाग्यस्थानात असणार आहेत. 14 मे रोजी ते कर्मस्थानात जातील आणि 29 मे रोजी ते तुमच्या लाभस्थानात जातील. अर्थात या महिन्यात ते 2 वेळा राशी परिवर्तनात करून 3 स्थानावर आपला प्रभाव टाकणार आहे, ज्यामुळे भाग्य, कर्म आणि लाभ या 3 स्थानाची परफेक्ट सायकल तयार होत आहे. त्यातून तुमच्या धनात वृद्धी घडून येईल. कुटुंबात सकर्मता वातावरण निर्माण होईल. वाणीचा प्रभाव पडेल. विशेष बाब म्हणजे तुमची वाणी अभ्यासाने आणि ज्ञानाने परिपूर्ण राहील. थोडक्यात या सर्व गोष्टींनी हा महिना तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील. या महिन्याचा उपयोग नक्की करून घ्या. परिक्रमा, परिश्रम, प्रवास या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी शुक्रदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परमेश्वर आहेत. शुक्रदेव या महिन्यात स्वर्गाशीत आणि तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे. कर्मस्थानातील ग्रह सांगतात
केवळ परिश्रम नाही तर स्मार्ट प्लॅनिंग करा. ते प्लॅनिंग तुम्हाला पुढे घेऊन जाईल. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. वास्तुत्व, वाहन, जमीन, सुखशांती, मातृसौभाग्य व सर्व दृष्टीने विचार केला असता महिन्यातील पहिल्या पंधरवाड्यात आईसोबत वाद टाळा. हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. दुसरा पंधरवाडा तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल. वाहनातून तुम्हाला लाभ होऊ शकतो. घराच्या संदर्भात तुम्हाला एखादी चांगली बातमी प्राप्त होऊ शकते. थोडक्यात या सर्व दृष्टीने या महिन्यात दुसरा पंधरवाडा तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. त्या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा. शिक्षणप्रेमी, सनातन विवाह या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांनी एक सुंदर काळ प्राप्त होत आहे असं आपण म्हणू शकतो. प्रेमात समजूतदारपणा असेल, शिक्षणात यश प्राप्त होईल, सनातनकडून आनंद प्राप्त होईल. त्यामुळे तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. उपर युवक युवतीसाठी विवाह जुळून येण्याचे योग आहेत. थोडक्यात या सर्व गोष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकर्मता म्हणता येईल. या काळाचा सदुपयोग करा. सिंह रास म्हणजेच की सिंह जातकांसाठी एक प्रश्न, तुम्हाला आयुष्यात कोणत्या क्षेत्रात सर्वात मोठा यश मिळवायचं आहे ते तुमचं उत्तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता तर या काळात तुम्हाला आरोग्यविषयक काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उष्णता वाढण, ॲसिडिटीचा त्रास किंवा ताप येण्याची शक्यता नकारता येणार नाही. त्यामुळे तुम्ही आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यायला हवी. शत्रू अधिक सक्रिय होतील, परंतु सिंह कधीही घाबरत नाही. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. पुढे व्हिडिओच्या जाण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची सिंह रास आहे का नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता तर हा महिना तुम्हाला सांगत आहे की हार्ड वर्क करा, स्मार्ट वर्क देखील करा, परंतु कुठल्याही प्रकारची अवास्तव अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ही सगळ्या दुःखाचं मुख्य कारण असतं. केलेल्या कामाचं फळ तुम्हाला या महिन्यात कमी आणि पुढील महिन्यात जास्त मिळणार आहे. त्यामुळे नोकरी असो किंवा व्यवसाय असो, आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा. हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. महाभारतात पितामह भीष्माकडे अपार शक्ती होती. त्यांनी इच्छामूर्तीचे वरदान प्राप्त होतं, तरीही त्यांनी प्रत्येक गोष्टीवर संयम ठेवला. शक्ती असणं महत्त्वाचं आहे, परंतु त्याचा उपयोग योग्य वेळी करणं हे अधिक महत्त्वाचं आहे, जे या महिन्यात तुमच्यासाठी आवश्यक राहणार आहे. ज्येष्ठ नागरिकाच्या दृष्टीने तुमच्यासाठी प्रवासाचे योग्य निर्णय होत आहे. जुन्या मित्रांच्या गाठी भेटी होतील, ज्याच्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. मात्र आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहणार आहे. महिला वर्गाच्या दृष्टीने विचार केला असता तर तुमचं नेतृत्व आणि निर्णय क्षमता वाढेल. घर आणि करिअर यात तुम्ही योग्य संतुलन राखू शकाल. स्वतःवर विश्वास ठेवा, यश तुमचं आहे. भाग्य व शुभ संकेत दृष्टीने सिंह राशीसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. त्यामुळे प्रामुख्याने सांगायचं झालंच, तुमची राशी स्वामी रविदेव स्वतः भाग्यस्थानात विराजमान आहे. तिथे बुधदत्त राजयोग घडून येत आहे. तसंच जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की दशमस्थानात विराजमान आहे. असे अनेक शुभयोग या काळात तुमच्यासाठी निर्णय झालेले आहेत. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे 11 मे ते 14 मे या दिवसात तुम्ही या केलेल्या कोणतेही कार्य हे मोठं यश देईल. सिंह राशीसाठी राजयोग कारक असलेला मंगळ 11 मे रोजी स्वराशीत मूळ त्रिकोण राशीत पोचेल, त्रिकोण स्थानात पोचेल. तिथून तुमचं भाग्य अधिक प्रबळ होईल. म्हणून या काळाची तुम्ही सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता परमेश्वर कराल, भरपूर कर्म कराल, परंतु परिणामानं कदाचित उशिराने मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला राग येऊ शकतो. मात्र लक्षात ठेवा, यश उशिराने मिळालं तरी मोठं मिळणार आहे. कधी कधी जीवन आपल्याला थांबवतो, कारण त्याला पुढचं मोठी उडी मारायची असते. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या जुन्या इच्छा पूर्ण होतील, नातेवाईकांची भेट होईल, घर आनंदी राहील. या सर्व गोष्टी लाभातच मोडल्या जातात. त्यामुळे हा महिना तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील असं आपण म्हणू शकतो. वेळ व परदेश किमान या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तुमचा खर्च वाढणार आहे. प्रवासावर देखील तुमचा मोठा खर्च होणार आहे. प्रवासात वस्तूकडे लक्ष ठेवा. महत्त्वाच्या वस्तूची योग्य ती काळजी घ्या, कारण नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र हा प्रवास तुम्हाला खूप काहीतरी शिकून देखील जाणार आहे. सिंह जातकांसाठी एक प्रश्न, तुम्ही शेवटचा मोठा खर्च कशावर केला? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. चला तर आपण या महिन्याचा तुमचा स्कोअर समजून घ्या.
पैशाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांना या महिन्यात 10 पैकी 7 गुण प्राप्त होतील, कारण तुमचं धन अधिपती बुधदेव भाग्यस्थानात विराजमान आहे. ही बाब शुभ वाटत असली तरीही तिथे शत्रू राशीत आहेत. प्रेमविवाह किंवा वैवाहिक सौभाग्याच्या दृष्टीने 10 पैकी 6 गुण मिळतील, कारण महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात विसंवाद तर दुसऱ्या पंधरवड्यात योग्य संवाद साधला जाईल. करिअरच्या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांना 10 पैकी तब्बल 9 गुण प्राप्त होत आहेत, जे अत्यंत शुभ भाव म्हणता येईल. या बाबतीत तुमचा स्कोअर एकदम हाय आहे, कारण कर्माची अधिपती तुमचे दशम स्थानात असणार आहे. म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा. प्रत्येकाचा दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उताराने भरलेलं असतं. महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे संघर्षाचे जातात आणि त्या काळात जसं वागतो यावरून आपलं यशापयशी ठरतं. त्याच्यामुळे सर्व मुख्यात चंद्राचा गोचार करून म्हणजेच की वरून ठरत असतो. या दृष्टीने या महिन्यात सिंह जातकांसाठी 7, 16 आणि 25 हे दिवस शुभ आहे. महत्त्वाचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 5, 14 आणि 22 हे अशुभ आहेत, त्यामुळे संघर्षाचा परिणाम या दिवसामध्ये वाढेल असेल. या दिवसामध्ये तुम्ही स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायाच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही रोज सूर्यदेवाला अर्थ द्या, अवगव्हाचं दान करा, आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा. सिंह राशीच्या जातकांनो, तुम्ही फक्त राजा नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचे निर्माते आहात. या महिन्यात संयम ठेवा. पुढील महिन्यात राज्य तुमचंच असेल. हे चॅनल फक्त भविष्य सांगत नाही तर भविष्य घडवायला शिकवतो. तुम्हाला प्रत्येक शब्द तुमच्या यशासाठी आहे, म्हणून चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. बेल आयकॉनलाही प्रेस करा. हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमची रास मला कमेंटमध्ये नक्की कळवता. नमस्कार. पहा मंडळी, या राशी ज्या आहेत तर या राशी जे काही आपल्याला शिकवतात, आपल्याला आयुष्यामध्ये ज्या काही आपल्याला अहंकार असतो तो आपल्याला नष्ट करण्यासाठी असतो. त्याच्यामुळे कमेंटमध्ये तुमची रास मला नक्की कळवा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.